ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत बोलतात। करणे असे मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली त्याचा मी तीव्र निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी मालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार। नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला प्रत्येकाने मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार तुम्ही कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू, पण मी स्वतःहून प्रयत्न केला परत वेगळ्या बातम्या जाऊ नये। कोण बोलणं इतपत खूप होतं, बोलणं हेच खूप होतं खरं तर, पण तुम्ही मला एक लक्षात ठेवायचं आहे, मी कायम लक्षात ठेवणार आहे। आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगणार। धन्यवाद। तर खासदार अरविंद सावंत यांची ही पत्रकार परिषद सुरू होती। त्यांनी हे पत्र देखील लिहिलेलं आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांची एक बैठक झाली असं वृत्त हे समोर आलेलं होतं आणि याच अनुषंगानं त्यांची ही पत्रकार परिषद होती। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्राने छापल्यात, त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही।